आम्ही सारे खवय्ये। दुसऱ्या रेसिपीचं नाव आहे ड्रमस्टिक फुगात। आता या ड्रमस्टिक्स फुगातसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे ड्रमस्टिक्स किंवा शेवग्याच्या शेंगा, तसंच ओला नारळ किसलेला, दुधी घेतलेली आहे आपण, तसंच कढीपत्ता, नंतर पातीचा कांदा असतो त्याचा जो कांदा असतो पांढरा कांदा तो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा लेमन ग्रास घेतलेला आहे किंवा गवती चहा, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, नंतर मोहरी, थोडीशी साखर, हळद, तिखट आणि मीठ। आता याच्याबरोबर आपण लेमन राईस कसा बनवायचा ते पण पाहणार आहोत, कारण याच्याबरोबर आपण तो सर्व करणार आहोत। पण सुरुवातीला आपण आपलं लक्ष या ड्रमस्टिक्स फुगातवरती केंद्रित करूया। फुगात ही एक कोस्टल पद्धतीची डिश आहे, खास करून मँगलोर, केरला आणि अगदी गोव्यापर्यंत फुगात बनवलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने फुगात बनवलं जातं। त्यामुळे आज मी ते तुम्हाला फुगात बनवून दाखवतोय, ती माझी पद्धत आहे फुगात बनवण्याची। पण मला आठवतंय अगदी सुरुवात केटरिंग कॉलेज जॉईन केल्यानंतर अगदी पहिली डिश जी आम्हाला शिकवली होती ती म्हणजे कोबी म्हणजे कॅबेज फुगात, आणि ती शिकल्या मी घरी येऊन ती बनवली होती। पण त्याच्यानंतर लक्षात आलं की फुगात म्हटलं की खास करून त्याच्यामध्ये नारळाचा कीस वापरला जातो, मोहरी वापरली जाते, नारळाच्या तेलात त्याची फोडणी दिली जाते, आणि एक सुकी भाजी आपण कोबीची बनवतो त्याला फुगात असं म्हटलं जातं। पण यावेळेला मात्र आपण या शेवग्याच्या शेंगाचं फुगात बनवून दाखवणार आहे मी आता तुम्हाला, कारण एक प्रकारचं सॅलड सुद्धा हे तुम्ही म्हणून सर्व करू शकता, वॉर्म सॅलड। सो फार जंबलअप करत नाही, आधी ही भाजी किंवा हे फुगात कसं बनवायचं सुरुवातीला ते पाहून घेऊ। तेल मस्त गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या कढीपत्ता जर का घातला तर एकदम छान तडतड होणार आहे, आणि हा क्रिस्पी कढीपत्ता खरोखरच त्या भाजीमध्ये अप्रतिम चव आणणार आहे। त्याच्यानंतर घालूया आपण ही थोडीशी मोहरी, ती पण मस्त आता तडतडतीये। याच्यामध्ये घालूया आपण हा कांदा, पांढरा कांदा आहे, पातीच्या कांद्यामधला पांढरा कांदा, तो याच्यात घालूया। कांदा आता चांगला परतला गेलेला आहे, आणि सगळा ती जी फोडणी जी आहे ती पण छान आता ब्लेंड झाली एकमेकांमध्ये। आपण याच्यामध्ये घालूया हे ड्रमस्टिक्स आणि दुधी एकत्र घालून टाकू। त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी, म्हणजे या शेवग्याच्या शेंगा आणि दुधी आपण चांगली बॉईल करून घेऊ, शिजवून घेऊया। शेवग्याच्या शेंगा साफ केलेल्या आहेत, दुधीमधला आतला जो पांढरा बियांचा जो भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे, आणि थोड्या वेळ आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि ही भाजी शिजवून घेऊ। मस्त भाजी आपली शिजलेली आहे, आता याच्यामध्ये शेंगा पण शिजतायत, दुधी पण ऑलमोस्ट शिजलेली आहे, पण आपल्याला बाकीचं पण याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे, त्यामुळे ते आपण घालून घेऊया। त्याच्यामध्ये घालूया थोडीशी साखर, अगदी थोडीशी, एक अर्धा टीस्पून, नंतर याच्यामध्ये घालूया हळद आणि तिखट, मीठ चवीला, आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे मिरची, एक मिरची घालूया, एक दोन, नुसतं त्याला एक तिखटपणा येण्याकरता, कारण हे जे तिखट वापरलं आपण ते काश्मीरी मिर्च पावडर वापरलेली आहे। ही भाजी आता चांगली शिजवून घ्यायची, पाणी उकळतंय त्या ह्याच्यात आपण अगदी थोडासा हा लेमन ग्रास घालूया किंवा गवती चहा, त्याचं खालचं ते देठ असतं फक्त ते मी चिरून घेतलेलं आहे, त्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान उतरतो। वाव, अतिशय मोहरीचा आणि त्या कढीपत्त्याचा जो आपण याला फोडणी दिली होती मस्त गरम तेलात, त्याचा मस्त फ्लेवर या भाजीमध्ये उतरलेला आहे। पाणी थोडंसं आटवून घेऊया आपण। दुधी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे, ड्रमस्टिक्स जे आहेत ते थोडेसे शिजायचे बाकी आहेत। आत्तापर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा फक्त सांबारात वापरल्या होत्या, पण या पद्धतीने सुद्धा ह्याची भाजी बनवता येते, ह्याचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल आज। पाणी जरा आटलंय, आता त्याच्यामध्ये घालूया हे खोबरं, म्हणजे त्यांनी एकदम असा ड्रायनेस सुद्धा येईल भाजीला, आणि थोडासा त्याला बाइंडिंग इफेक्ट पण येईल, तसंच थोडासा ओलसरपणा पण राहील या भाजीमध्ये। सो ह्या तिन्ही गोष्टी या नारळामुळे उपयोग होईल या भाजीसाठी। आपण सगळं नारळ घालून टाकू, कशाला ठेवायचं थोडंसं। मस्त, आता दोन पद्धतीने बनवता येते, अशी भाजी बनवून नंतर सुद्धा आपण ह्याच्यावरती फोडणी घालू शकतो। म्हणजे आधी आपण कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली होती, तर त्याऐवजी आधी सगळी ही भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर थोड्याशा खोबऱ्याच्या तेलामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि ती फोडणी याच्यामध्ये घालायची, तरी सुद्धा याला छान स्वाद येऊ शकतो, मस्त फ्लेवर येऊ शकतो। आपली ही ड्रमस्टिक्स फुगात आता
तयार झालेली आहे. त्याला लुक पण छान आलेला आहे आणि खायला अप्रतिम लागेल. पण कशाबरोबर खायची आहे तर ती म्हणजे लेमन राईस बरोबर. मी आता लेमन राईस पण तुम्हाला दाखवणार आहे, पण त्या अगोदर या ड्रमस्टिक फुगातचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या. ड्रमस्टिक्स फुगात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, ओलं खोबरं, दुधीचे तुकडे, कढीपत्ता, पांढरा कांदा, गवती चहा, हिरव्या मिरच्या, मोहरी, साखर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी आणि पांढरा कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, दुधीचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. साखर, हळद, तिखट, मीठ, गवती चहा आणि ओलं खोबरं घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही